बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचंच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मुकाटे यांच्यात लढत। सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला, तर अक्षय कर्डिलेंनीही मतदानाचा हक्क बजावला। बारामतीकर कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावतायत। मतदानानंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान। 16 जिल्ह्यांसाठी 152 जागांसाठी मतदार हक्क बजावणार। तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या सगळ्या 234 जागांवर आज मतदान। स्टॅलिनची द्रमुक आणि एनडीए यांच्यात प्रमुख लढत। अभिनेता विजयला तमिळींचा कसा कौल मिळतो याची उत्कंठा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना निवडणूक आयोगाची नोटीस। मोदींना दहशतवादी म्हटल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त, सत्य लपू शकत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा पवित्रा। बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली, पण 22 कोटी रुपये लाटणाऱ्या 12,000 पुरुषांना अजून नोटिसा सुद्धा नाहीत। इराणसोबत 3 दिवसात पुन्हा चर्चा सुरू होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। मात्र इराणकडून अजूनही कोणताच प्रतिसाद नाही। ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास पर्शियाच्या आखातातून जाणाऱ्या समुद्रातल्या इंटरनेट केबल्स तोडून टाकू, इराणची धमकी। आयआरजीसीनं इंटरनेट केबल्सचे नकाशे जारी केले। अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे आखातात 2000 जहाजं अडकली, 20,000 नाविक संकटात, इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशनचा दावा। धाराशिव आणि साताऱ्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पपईच्या बागा जमीनदोस्त। साताऱ्यात वाढत्या उकाड्यामध्ये लोकांना दिलासा। लखनौ सुपर जायंट्सचा फलंदाजांचा फ्लॉप शो, राजस्थान रॉयल्सचा 40 धावांनी विजय। रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी। बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, तर राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्यानं तिथं पोटनिवडणूक होतीये। तर आज 2 विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक होतीये। सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे बारामतीचा, तर दुसरीकडे राहुरीमध्ये देखील पोटनिवडणूक होतीये। अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत, तर शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे। अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि अख्खं पवार कुटुंब सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलंय। तर अक्षय कर्डिलेंनी देखील स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी आपला मतदानाचा हक्क सकाळीच बजावला। मतदानाला सुरुवात होताच काटेवाडीमध्ये मतदान केंद्रावर सगळ्यात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या। त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्यासोबत रोहित पवार आणि जय पवारही होते। काटेवाडीतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही मतदान केलं। त्यानंतर बारामती रिमांड होम मतदान केंद्रावरती सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। तर ही 4 दृश्य सध्या आपण पाहतोय। सगळ्यात आधी सुनेत्रा पवारांनी मतदान केलं, त्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। सुप्रिया सुळेंनी बारामतीत मतदान करून मतदारांना मतदानाचं आवाहन केलंय, तर शर्मिला पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे।
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानानंतर माध्यमांशी बोलताना भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच ही भावनिक निवडणूक असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या. सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक निवडणूक आहे. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेले आहे. आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत. आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मुकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत होणार आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका कोणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे. किती विश्वास वाटतो काय नेमकं? आज आपण इथं आले असताना पाहत असताना की मतदारांमध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक दुःख आहे की या निवडणुकीची वेळ, या मतदानाची वेळ प्रत्येकावरती आली. प्रत्येकाची परमेश्वराला हीच प्रार्थना होती की अशी वेळ येऊन यायला नको होती, पण आज त्या वेळेला आम्हाला सर्वांना सामोरे जावं लागतं. प्रत्येकाच्या मनामध्ये आज भावना आहे की तो मताच्या रूपात व्यक्त होणार आहे. साहेबांवरती किती प्रेम आहे, साहेबांच्या सोबत प्रत्येकाचा सहवास, प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये साहेब गेल्या 30-35 वर्षापासून हा राजकीय प्रवास सुरू होत असताना साहेबांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज हा मोठा परिवार घडवलाय. आज हा परिवार माझ्यासोबत एक कुटुंबासारखा उभा आहे. म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे, विश्वास आहे, मी आज डोळे बंद करून सांगू शकतो की इथं येणारा प्रत्येक व्यक्ती नगर राहुरी पाथर्डीचा हा पूर्णपणे साहेबांच्या प्रती असणारी भावना ही माताच्या रूपात व्यक्त होऊन मला संधी देतोय. या संधीची जाणीव मला आयुष्यभर राहणार आहे. कारण की अनेक प्रसंग जीवनामध्ये येतात, अनेक गोष्टी घडतात, अनेक निवडणुका येतात, पण मात्र ही निवडणूक मी कधीही विसरू शकत नाही आणि विसरू शकणारही नाही. माझ्या आयुष्यातली पहिलीच निवडणूक, मी पहिल्यांदाच उमेदवार झालोय, पहिल्यांदाच जनता मला मतदान करते आणि हे मतदान म्हणजे कर्डिले साहेबांचं मतदान आहे, त्यांच्यावरती असणारं प्रेम आहे. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काही विशेष मतदान केंद्र देखील तयार केलेत. जळूची इथं गुलाबी रंगाचं मतदान केंद्र उभारण्यात आलंय. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, विश्रांती कक्षाची, हिरकणी कक्षाची देखील सोय करण्यात आलेली आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आज पार पडते आणि या मतदानाच्या निमित्तानं मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही आकर्षक मतदान केंद्र देखील तयार करण्यात आलेले आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघातील हे एक मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मुलींचे शासकीय वसतिगृह जळोची या ठिकाणचं हे मतदारसंघ आपण पाहतोय. आकर्षकरित्या या ठिकाणी सजावट करण्यात आलेली आहेत. यंदा या मतदान केंद्रामध्ये स्पेशली महिलांसाठीच्या सोयीसुविधा देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि एक गुलाबी रंगाच्या आकर्षक सजावटीमध्ये हे मतदान केंद्र सजवल्याचं आपल्याला दिसतंय. या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांना मोठ्या संख्येनं घरातून बाहेर पडावं यासाठी असा एक अनोखा उपक्रम या मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे. कशा पद्धतीची तुम्ही व्यवस्था केली आहे? अशा आकर्षक पद्धतीचे किती मतदान केंद्र तुम्ही तयार केले? असे आपण बारामती तालुक्यामध्ये 5 मतदान केंद्र तयार केलेले आहेत. हे पिंक मतदान केंद्र आहे. या ठिकाणी सर्व महिला हे मतदान केंद्र चालवतात. सर्व अधिकारी या केंद्रावर महिला असतात.
पूर्ण पिंक सजावट या मतदार केंद्रावर केलेली आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या अशा सुविधा मतदारांना देण्यात आलेल्या आहेत. प्रथमोपचार कक्ष आहे, पिण्याचं पाणी दिलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांना थांबण्यासाठी विश्रांती कक्ष दिलेला आहे, हिरकणी कक्ष दिलेला आहे. त्याचबरोबर आपण इथं विश्रांती कक्ष म्हणजे इतर नागरिकांना येण्यासाठी विश्रांती कक्ष केलेला आहे आणि सेल्फी पॉईंट ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या मतदारांना फार सुखवावं असं वातावरण आपण निर्मिती केलेली आहे. आज मतदारांना तुम्ही काय आवाहन करा? आज मतदारांनी आपले बारामती तालुक्यातील सर्व मतदारांनी घराच्या बाहेर पडून 100% मतदान करावं. जास्तीत जास्त संख्येनं मतदारांना बाहेर यावं, मतदानासाठी उपस्थित राहावं यासाठी देखील व्यवस्था केलेली आहे. आणि सध्या उन्हाचा तडाखा प्रचंड आहे, त्यामुळं मंडप देखील या ठिकाणी घालण्यात आल्याचं दिसतंय. त्यामुळे मतदारांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही अशी एक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, ABP माझा, बारामती. आणि बातमी पश्चिम बंगालमधून आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान पार पडतंय. पहिल्या टप्प्यामध्ये 152 जागांसाठी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 29 एप्रिलला 142 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीसाठी 2900 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात आज सुमारे 1470 उमेदवार आहेत. त्यात भाजपचे सर्व म्हणजेच 152 मतदारसंघांमध्ये उमेदवार दिलेले आहेत, तर तृणमूल काँग्रेसने 148 उमेदवार दिलेले आहेत. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत होतीये. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलची गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपनं जणू चंग बांधलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दौरे केले. सुवेंदू अधिकारी, सुकांता मुजुमदार, दिलीप घोष, निसित प्रामाणिक अशी प्रादेशिक नेत्यांची फौज पक्षाकडे आहे. तर ममता बॅनर्जीही आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तमिळनाडू विधानसभेच्या सगळ्या 234 जागांसाठी आज मतदान होत आहे. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये आज एकूण 57.3 कोटी मतदार सहभागी होतील. राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार मिळून एकूण 4618 उमेदवार निवडणुकीत लढवत आहेत. संपूर्ण तमिळनाडूमध्ये सुमारे 75,032 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यापैकी 5,938 मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. ही दोन्हीही राज्य भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि सर न करता आलेली अशी राज्य आहेत. पश्चिम बंगाल हा कम्युनिस्टांचा गड म्हणून ओळखला जातो, तर तमिळनाडूमध्ये द्रविड विचारसरणीचं वर्चस्व आहे. त्याच्यामुळे या दोन राज्यांमध्ये भाजपचा कस लागणार आहे. आखाती युद्धात शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्याची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती आली. ही चर्चा होऊन करार होईपर्यंत ही शस्त्रसंधी सुरू राहील असं ट्रम्प म्हणाले. पण काल पुन्हा एकदा युटर्न मारत ही शस्त्रसंधी अनंत काळासाठी नाही, 3 दिवसात चर्चा होईल असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांना शस्त्रसंधी का वाढवावी लागली याच्या अनेक थिअरीज मांडल्या जात आहेत. त्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया. तर शस्त्रसंधी अनंत काळासाठी नाही, 3 दिवसात चर्चा होईल असा यू टर्न डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलाय. याआधी ज्यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा शस्त्रसंधी जाहीर केली त्यावेळी जोपर्यंत चर्चा होत नाही, करार होत नाही, तोपर्यंत ही शस्त्रसंधी असेल असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यामुळे सातत्यानं निर्णय डोनाल्ड ट्रम्प का बदलतायत याच्या अनेक थिअरीज मांडल्या जात आहेत. आणि ही सततची विविध घोषणा करण्याची नामुष्की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती का ओढवतीये याची चर्चा जगभर सुरू आहे. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरती अमेरिकेनं हल्ला केल्यास इंटरनेट बंद होण्याची शक्यता आहे. इराणी लष्करानं हा गंभीर इशारा दिलाय. पर्शियाच्या आखातात समुद्राखाली असलेल्या ऑप्टिकल फायबर वाहनांचे नकाशे इराणी लष्कराकडून सादर करण्यात आलेत. अमेरिकेनं ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यास या वाहिन्या तोडून टाकू अशी धमकी इराणी लष्करानं दिलेली आहे.
वाईट हेतू चर्चेत अडथळा ठरतोय. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी मोठं वक्तव्य केलंय. नाकेबंदी आणि धमक्या यामुळे चर्चेत अडथळा येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. आश्वासन मोडणं ही देखील एक मोठी समस्या आहे. खोटी आश्वासनं जग बघतंय, पेझेशकियन यांनी अमेरिकेवर टीका केलेली आहे. होर्मुझमधल्या नाकेबंदी संदर्भात व्हाईट हाऊसकडून महत्त्वाचं निवेदन जारी करण्यात आलंय. ही नाकेबंदी ऑपरेशन इकॉनॉमिक फ्युरी असा व्हाईट हाऊसकडून उल्लेख करण्यात आलेला आहे. या नाकेबंदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय. इराणला दररोज 500 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत असल्याचा व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दावा केलाय. Operation Economic Fury continues, and the effective and successful naval blockade continues as well of ships and vessels that are moving to and from Iranian ports. We are completely strangling their economy through this blockade. They're losing $500 million a day. नाकेबंदी हे शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलिबाफ यांनी हे वक्तव्य केलंय. होर्मुझची नाकेबंदी उठेपर्यंत चर्चा होणार नाही असं गलिबाफ यांनी म्हटलंय. अशा परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी उघडणं शक्य नाही असंही गलिबाफ यांनी म्हटलेलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये युद्धविराम झाला असला तरीही होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचा हजारो जहाजांना फटका बसतोय. इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशननुसार पर्शियाच्या आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत अजूनही 2000हून अधिक जहाजं अडकली आहेत. यामध्ये 20,000हून अधिक नाविकांचा समावेश आहे. युद्ध तणावाखाली हे नाविक जीव मुठीत धरून राहतात. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अमेरिकेमध्ये रेटिंग घसरलंय. 62% लोक ट्रम्प यांच्या कारभारावर नाराज आहेत, तर 51% लोकांनी ट्रम्प यांच्या मनस्थितीवरच सवाल उपस्थित केले. इराण जिंकायला निघालेल्या ट्रम्पवरती शस्त्रसंधी करण्याची नामुष्की ओढावलेली आहे. नाटो देशासंबंधीच्या ट्रम्प यांच्या भूमिकेवरही अमेरिकन लोक नाराज आहेत. पोपसोबतच्या वादामुळेही ट्रम्प यांची प्रतिमा अत्यंत खराब झालेली आहे. तर अमेरिका आणि इराण यांच्या चर्चेवरून घमासान सुरू आहे. ते नेमकं काय हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. तर इराणचा दावा आहे होर्मुझची नाकेबंदी हटेपर्यंत चर्चा होणार नाही. 73 तासात चर्चा सुरू होईल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. इराणचा दावा आहे नाकेबंदी आणि धमक्यांमुळे चर्चेत बाधा निर्माण होतीये. तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात शुक्रवारपर्यंत चर्चा होऊ शकते. इराणचा दावा आहे वाईट उद्देश आणि नियत असेल तर चर्चा होणार नाही. तर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात शस्त्रसंधी अनंत काळासाठी नाही. इराणचा दावा इराणी राष्ट्राच्या अधिकारांना मान्यता द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.